हाताने पंखा थांबवून आशीर्वाद देणारा लडू मुत्या बाबा कोण आहेत? सोशल मीडियावरती त्यांचा व्हिडिओ धुमाकूळ घालतोय। नक्की लडू मुत्या बाबा आहे तरी कोण? सोशल मीडियावर कधी कोण व्हायरल होईल हे सांगता येत नाही। गेल्या वर्षी धीरेंद्र शास्त्री यांचे व्हिडिओ सोशल मीडियावरती खूप व्हायरल झाले होते। समोरच्यांच्या मनात काय आहे हे चिठ्ठीवर लिहून सांगत असल्याचा दावा करण्यात आला होता। तर त्यानंतर त्यांच्या भाविकांमध्ये सर्वात मोठ्यात वाढ झाली होती। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्यांच्यावरती आक्षेप सुद्धा नोंदवला होता। त्यामुळे महाराष्ट्रात सुद्धा त्यांची चर्चा झाली। सध्या सोशल मीडियावरती तुम्ही रील्स पाहत असाल तर तुम्हाला लडू मुत्या त्यांचे व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळाले असतील। लडू मुत्या बाबा कोण आहेत, कुठे राहतात, ते काय करतात, ते कसे झाले व्हायरल हे सविस्तरपणे जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। या व्हिडिओची संपूर्ण हकीकत जाणून घेण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। सोशल मीडिया रील्समध्ये एक व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ पाहिला की तुम्हाला कळेल, ज्यामध्ये एका कथित बाबांना काही जण खांद्यावर उचलून घेत आहेत। या बाबाच्या डोक्यावर पंखा सुरू आहे। यानंतर आपल्या हाताने ते पंखा सुद्धा थांबवतात। यानंतर हातात येणारी ती धूळ त्यांच्या भक्तांच्या माथी लावतात। बॅकग्राऊंडला लडू मुत्या यांचे गाणं सुरू असतं। या व्हिडिओपासून प्रेरणा घेऊन अनेकांनी असे व्हिडिओ बनवले आहेत। त्यामुळेच हा विषय सध्या चर्चेचा विषय बनलेला आहे। लडू मुत्या बाबा हे कर्नाटकातील बालाकोट जिल्ह्यात राहतात, पण सध्या ते देशभरात प्रसिद्ध झालेले आहेत। सोशल मीडियावर त्यांच्या फॉलोअर्समध्ये वाढ झाली आहे। त्यांच्या फॅन थांबवण्याच्या प्रकारामुळे लोक त्यांना ट्रोल देखील करत आहेत। असे असलं तरी लडू मुत्या कोण आहेत हे पाहण्यासाठी लोकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। समाजात प्रत्येकाने चांगलं काम केलं पाहिजे, यामुळे आपले जीवन सार्थक होते, असे ते भाविकांना सांगतात। जर प्रत्येकजण आनंदी असेल तर आयुष्य सुंदर होईल। आयुष्यात कठीण प्रसंग सुरू राहिल्यास संपूर्ण विश्वासाने त्याला सामोरे जायचे धैर्य विकसित केले पाहिजे, असे आव्हान सुद्धा भक्तांना ते करताना पाहायला भेटतात। परंतु सोशल मीडियावर ट्रेंड आणि फॉलोअर्स वाढवण्यासाठी इंस्टाग्रामवर त्यांचं गणित आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्स मुत्या बाबाचे व्हिडिओ नक्कल करतात, कारण सोशल मीडियावरती त्यांचे फॉलोअर्स वाढावे म्हणून। तर या लडू मुत्या बाबाचे तू बोल हे यूट्यूब चॅनल कोणतीही पुष्टी करत नाही आणि अंधश्रद्धा पसरवणे हे तू बोल या यूट्यूब चॅनलचा उद्देश नाही। तर हा व्हिडिओ माहितीसाठी बनवण्यात आला होता। तर हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा।